श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. मायबापो, जीवानं अनुसरण घेतलं, देशाच्या शेवटी गेला, झाडाच्या तळवटी बसला, विधी पाळले, निषेध टाळले, दोष चुकविले आणि भिक्षा भोजनावरती कांजी भाजीचं अन्न खाल्लं नाही आणि मग परमेश्वराचं चिंतन सदोदित केलं, तर त्या जीवाला मृत्यू येतो. आणि मृत्यू आल्यानंतर परमेश्वर त्याला सुखिया श्रीमंताच्या घरी जन्म देतात आणि तिथं जन्म दिल्यानंतर 12 वर्षांना त्याला काढून घेऊन जातात. त्याला पुन समान म्हणतात. आणि जे उभयदृश्य अवतार त्या पुन समान जन्मलेल्या जीवाला, पुरुषाला काढून घेऊन जातात. त्या उभयदृश्य अवताराला स्त्रीमूर्ती असे म्हणतात. तर मायबाबा, आपल्याला आज बघायचं आहे की ज्ञानियाची त्या स्त्रीमूर्तीवर कशी प्रतीती आहे आणि प्रेमियाची कशी प्रतीती आहे. प्रथम श्रीकृष्ण महाराज ही श्री चक्रधर स्वामी महाराजांना प्रेमियाची प्रतीती सांगितली. तर कशी सांगितली, तर प्रेम आणि ज्ञान असे 2 परमेश्वर प्राप्तीचे मार्ग आहेत. तर अहेतुक मायापूर भजन घातलं आपण, तर त्या माणसाला प्रेमाची प्राप्ती होत असते आणि प्रेमानं कैवल्याची प्राप्ती होते. आणि अहेतुक भूतभजन घातलं तर त्या माणसाला ज्ञान होते परमेश्वराचं आणि ज्ञान झालेल्या माणसाला ब्रह्माची प्राप्ती होते. कारण परमेश्वराचे 2 विभाग, परमेश्वराचे स्वरूपाचे 2 विभाग आहेत. एक ईश्वर आणि दुसरा ब्रह्म. ईश्वराला कैवल्य असे म्हणतात आणि ब्रह्माला मोक्ष असे म्हणतात. तर मायबाबा, जो कैवल्यपदी जातो तो प्रेमी आहे आणि जो ब्रह्मपदी जातो तो ज्ञानी आहे. तर ह्या प्रेमियाची प्रतीती कशी आहे, तर ते म्हणतात की भक्ताचे जो भक्त आहे, भक्ताला काय आहे, एका प्रेम संचरित, ते काय म्हणतात, एकाला प्रेम म्हणजे एकाला कोणाला, ज्याला पूर्वभजन घडलं त्याला प्रेम संचरती. आणि प्रेम बोलीचे भक्ती बोलीचे. प्रेम म्हणजे भक्ती आणि भक्ती म्हणजे प्रेम. तर प्रेम संचार मात्र विकाल विकल्प स्वभाव हे तुम्ही उच्छेदून जाते, म्हणजे तो एकदम शुद्ध होऊन जातो. विकार विकल्प स्वभाव, त्याला पडण्याची भीती नाही कुठंच. म्हणजे विकार विकल्प स्वभाव हे तिन्ही त्या प्रेमियाचे निघून जातात आणि त्या भक्ताचे सकळही सिंधानीचे अर्थ होय. तो नित्य परमेश्वराचा संबंध असतो, त्याला संघ असतो परमेश्वराच्या. आणि त्याचं मग त्यामुळं काय होतं, त्याचा जो चरितार्थ आहे म्हणजे मळ निघून जाणे, कर्म निघून जाणे, पुन्हा अयोग्यता निघून जाणे, कृपास्पदीचं दुःख तर त्याला नसतेच. तर असे सगळे एक संधानी चरितार्थ होतो त्याचा. आणि भक्ताशी, त्या भक्ताची मग स्त्रीमूर्तीवर म्हणजे ज्या परमेश्वरानं त्याला त्या पुंसमानामधून काढून आणलं, त्या उभयदृश्य हातावर त्या भक्ताची, प्रेमी भक्ताची कशी प्रतीती आहे, ते म्हणजे स्त्रीमूर्तीवर साध्य साधन अशी प्रतीती. हेच माझं साध्य आहे आणि हेच माझं साधन आहे, हेच माझं साधन आहे आणि हेच माझं साध्य आहे, अशी त्याची प्रतीती आहे. प्रापक बोध, प्राप्त करायची गोष्ट म्हणजे हीच आहे आणि प्राप्त करून देणारा प्रापक बी हाच आहे परमेश्वर, असं त्याला वाटत आहे. आणि माझं साध्य जे आहे ते साधना कार्य आकारले, साध्य साधना कार्य आकारले आणि ते करचरवंत ब्रह्म आहे अशी भक्ताशी प्रतीती. आणि अशी भक्ताला प्रतीती येते, ते पायापासून डोक्यापर्यंत सगळं ब्रह्मच ब्रह्म आहे असं त्याला वाटतंय. भक्त आणि भक्त योगी नरे. आणि भक्ताला थोडा जरी योग झाला परमेश्वराचा, भक्त परमेश्वर सोडून गेले असं म्हणलं की तो जे आपला प्राण देऊन टाकतो, तो जिवंत राहत नाही. ही भक्ताची प्रतीती आहे बाबा. आता प्रेमी ज्ञानियाची कशी प्रतीती आहे, तर ज्ञानियाबद्दल काय सांगतलं, एका जीवाप्रती परागिरा करून परमेश्वर आपले अस्तित्व साधिते, म्हणजे ज्ञान देतात, ज्ञान असे साधिते. मग एक अनुसरती आणि एक नवसरती. ज्ञानियाच्या ठिकाणी अशी गोष्ट केली देवानं की हे एक अनुसरता आहे आणि एक नवसरता आहे. म्हणजे सगळेच अनुसरतात असं काही असं नाही. एक अनुसरती ते एक नवसरती आणि नवसरती ती एक प्रमादी बोली जाते. त्या सृष्टी शून्य होय, त्याला सृष्टी शून्य होती आणि अनुसरल्याची मात्र आगंत कुटुंबे अनारब्ध सुंके आणि प्रारब्ध भोक्षे
आगंतुक म्हणजे मानसिक कर्म, वाचिक कर्म आणि प्रारब्ध कर्म मात्र भोगावत लागते. त्याला अनुसारली अशी कर्मसव भोगू नये, दैवसव भोगू. अनुसारल्याला नाही का कर्माप्रमाणे गती नाही, दैव परमेश्वराच्या नियमाप्रमाणे त्याला गती. कर्मसव भोगू नये, दैवसव भोगू. अनुसारली अशी देवत्व तिर्यंचे तो होणे नाही. म्हणजे अनुसारल्या माणसाला म्हणजे ज्ञानी आला त्याला देवत्व म्हणजे देवता फळाला जाणं नाही, तिर्यंचं म्हणजे खालील नरक फळाला जाणं नाही, तिर्यंचं होणे नाही. ज्ञानी अशी, आता या ज्ञानी अशी प्रतीती बघा कशी आहे. ज्ञानी अशी श्रीमूर्तीवरील साधन प्रतीती, ज्या परमेश्वरानं उभय दुसऱ्या अवतारानं त्याला त्या पुंसंबंधाच्या घरून काढून आणलं, त्या श्रीमूर्तीवर प्रतीती कशी आहे, साधन प्रतीती. हे माझं साधन आहे, मला मोक्षाला किंवा म्हणजे कैवल्याला नेऊन पोहोचणारं हे फक्त माझं साधन आहे. प्राप्यक बोध प्राप्त करून देणारा हा माझा साधन आहे. कैवल्यदाता हा मोक्षदाता हा मला कैवल्यापर्यंत ज्ञानावर नेऊन घालणारा आहे, मोक्षापर्यंत नेऊन घालणारा आहे. ऐशी ज्ञानी अशी प्रतीती. आणि मग तो अनुसंधान करतो, या परियोग्य होय, आणि मग त्याला परमेश्वर पुढचं ज्ञान देतात आणि उद्धार करतात. परंतु त्याची प्रतीती कशी आहे बघा मायबापो, आणि ज्ञानी याची प्रतीती कशी आहे आणि प्रेमी याची, दोन्हीची प्रतीती मी तुम्हाला सांगितलं. मला कमेंट करून सांगा की कोणाची प्रतीती खरी आहे, चांगली कोणाची प्रतीती आहे, खरी कोणाची आहे, आणि त्या प्रतीतीमुळं त्या दोघांमध्ये काय फरक पडला तर हे सांगा मला कॉमेंट करून. नाही तर मग मला फोन करून सांगा, एवढी मी विनंती तुम्हाला करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.